होतं? मी भरपूर वर्ष अगोदर ना न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर, टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर एक चांगली हेडलाईन वाचलेली की भारत देशाच्या प्रगतीसाठी बिपासाची गरज आहे. अच्छा. बिपासा म्हणजे बिजली, पाणी और सडक. आणि जर ह्या 3 क्षेत्रांना जर आपण डेव्हलप केलं तर देशाची प्रगती होईल. कारण कुठच्याही देशाच्या प्रगतीमागे इन्फ्रास्ट्रक्चर प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. बिजली, पाणी आणि सडक डेव्हलप करण्यासाठी जी सामग्री लागणार आहे किंवा टेक्नॉलॉजी लागणार आहे किंवा पैसा लागणार आहे, तर इट इज ऑलवेज द नेचर ऑफ द ग्लोबल डेव्हलपमेंट झोन की रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल डेव्हलप इंडिया ॲज अ कंट्री. ज्या देशामध्ये जो डेव्हलपिंग देश असतो त्याच्यामध्ये मॅनपॉवर आणि टेक्नॉलॉजी, मॅनपॉवर असतो त्या डेव्हलपिंग देशाचा, परंतु पैसा आणि टेक्नॉलॉजी येतो डेव्हलप देशांकडनं. बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफरची जी कॉन्सेप्ट साधारणतः 20-25 वर्ष अगोदर भारतामध्ये जी राबवली गेली, त्याच्यामुळे काय झालं, द कंपनी दॅट मेक्स द कार बिल्ड्स द रोड. कारण रोड असलो तर गाडी चालेल ना. तर इनडायरेक्टली जे फंडिंग आलेले त्या फंडिंगचे मेजर इन्व्हेस्टर्स असायचे कार कंपनीजचे ओनर्स किंवा कार कंपनीज. इट इज अ इकॉनॉमिक फॅब्रिक विच गेट्स स्टिच्ड ॲज अन इकोसिस्टम अक्रॉस द वर्ल्ड. अँड दॅट फॅब्रिक विल बिल्ड अ नेशन. लोकांना कस्टमर्स हवेत. भारतामध्ये जे आपल्या भारता देशाचं जे श्राप होतं आबादी, तीच आज आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद झाली. भारत सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये 100 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये. आणि इट इज सेड इकॉनॉमिकली दॅट इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल.